नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे बाजरीचा पेपर डोसा। केवळ आणि केवळ 1 वाटी पीठ वापरून संपूर्ण घरातील फॅमिली करता तुम्ही हा ब्रेकफास्ट, लंच, डिनरमध्ये बनवू शकता। खूप टेस्टी, कुरकुरीत, अगदी पेपरपेक्षाही पातळ असे डोसे तयार होतात। आणि या डोस्याला जाळीदार बनण्यासाठी काही खास टिप्स। तर आपण इथे कुठल्याही प्रकारचा सोडा, इनो काहीही वापरणार नाही आहे। तर नॅचरल वे डोस्याला जाळी कशी पाडायची आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण आवर्जून पहा। सुरुवात करूया आता व्हिडिओला। सगळ्यात अगोदर 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे। आता 1 वाटी बाजरीच्या पिठाकरता साधारणतः 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ वापरा आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे। आता यामुळं डोसे कुरकुरीत होतात आणि छान जाळीही पडते, यामुळं आवर्जून तांदळाचं पीठ वापरावं। आता सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। सुरुवातीला 1च वाटी पाणी ॲड करायचं, म्हणजे पिठामध्ये गाठी होत नाहीत। जर तुम्ही एकत्र पाणी टाकलं, पीठ पातळ होतं आणि त्यामध्ये बऱ्याचदा पिठाच्या गाठी राहून जातात। यासाठी आपल्याला केवळ 1 वाटी पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः 2 वाटी पाणी ॲड करायचं आहे। असं टोटल 1 वाटी बाजरीच्या पिठाकरता टोटल 3 वाटी पाणी आपण इकडे वापरलेलं आहे। तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी पिठाची झाली पाहिजे। तुम्ही पाहू शकता, यापेक्षा पातळ नको, अन्यथा पेपर डोसा व्यवस्थित जाळी पडणार नाही। तर केवळ मेजरमेंट जर तुम्हाला हवं असेल तर 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी इनफ होतं। यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी, तोही बारीक चिरून घ्यायचा आहे। हिरवी मिरचीचे तुकडे, 1 ते 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आवडत असेल तर गाजरही यामध्ये खिसून वापरता येतो। जर मुलं तुमच्याकडे बाजरीच्या भाकरी खात नसतील ते नक्कीच त्यांना या प्रकारचे डोसे त्यांना करून द्या, ते नक्की खातील। आवडत असेल तर गाजर किंवा इतर कुठल्या भाज्यांचा सुद्धा तुम्ही यामध्ये समावेश करू शकता। आता लीड लावून किंवा ताट ठेवून एक 5 ते 10 मिनटं पीठ रेस्ट करायला ठेवा, म्हणजे पीठ छान भिजलं जातं आणि याला छान जाळी पडण्यास मदत होते। आता 10 मिनिटानंतर आपल्याला हे पीठ ढवळून घ्यायचं या पद्धतीने। आणि ज्या वेळेला तुम्ही डोसा पोर करणार असाल त्याचं बॅटर तव्यावरती, त्या वेळेस ते सतत हलवत राहा, अन्यथा वर पातळ पीठ असेल आणि त्यानंतर खाली जाड किंवा दाटसर पीठ असू शकतं। यासाठी नेहमी पळी फिरवूनच पिठामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस डोस्याचं पीठ या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। आणि डोसा हा अगदी पातळ आपण इथे या पद्धतीने टाकून घेतलेला आहे, अगदी जाळीदार होतो। आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, जर डोसा अगदी जाळीदार हवा असेल तर त्यावेळी तुम्ही जो तवा आहे तो कडकडीत गरम करायचा आहे आणि त्यानंतर डोसा पोर करायचं आहे त्याचं बॅटर। त्यामुळं छान आपोआप त्याला जाळी पडते या पद्धतीने, जसं की तुम्ही पाहू शकता। आणि खालच्याच साईडने एकाच साईडने डोसा भाजून घ्यायचा असतो। तर मी साधारणतः एक 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा डोसा भाजून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी पडली आहे, अगदी पेपरपेक्षाही पातळ आणि कुरकुरीत असा आपला बाजरीचा हेल्दी डोसा तयार आहे। तर आता या डोस्याला तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता इच्छेनुसार। आता या पद्धतीने डोसे मी तयार करून घेतलेले आहेत। साधारणतः 3-1 डोसे मी तुम्हाला इथे रेसिपी करता दाखवलेले आहेत। पहा, आतमध्ये सुद्धा किती सुंदर दिसतोय डोसा आणि जाळीही खूप छान पडली आहे। कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची या सगळ्यांचा फ्लेवर छान येतो डोस्यामध्ये, यामुळे इतर एक्स्ट्रा चटणी बनवण्याची गरज भासत नाही। तुम्ही हे डोसे असेच खाऊ शकता किंवा एखाद्या लोणच्यासोबत खाल्ले तरी खूप छान लागतात। आवडत असेल तर तुम्ही यासोबत कोकोनट चटणीसुद्धा बनवू शकता, पण मी केवळ पटकन व्हावं याकरता लिंबाचं लोणचं सर्व केलेलं आहे। आणि अगदी खमंग, जाळीदार, कुरकुरीत असे बाजरीचे डोसे तयार केलेत। करून पहा, रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।